हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे शरयू आणि तुमचं स्वागत आहे. सो आज मी व्लॉग करत आहे माझी चोरोटी. दॅट्स मीन गाईज आय एम प्रेग्नेंट. क्लॅप. सो फर्स्टली ऑन कॅमेरा मी बिलकुलच म्हणजे अनाऊन्सच नाही केलं आहे की प्रेग्नेन्सी अँड ऑल, पण आता चोरोटीचा टाईम आला आहे. सो आय थॉट की व्लॉगिंग करायला पाहिजे. ही आठवणी मी आतापर्यंत म्हणजे सगळ्याच इव्हेंटचे व्लॉग केला आहे आणि हा माझ्या आयुष्यातला इतका मोठा इव्हेंट आहे. सो ऑफकोर्स या प्रेग्नन्सी जर्नीमधला पहिला इव्हेंट चोरोटी हा शूटच करायला पाहिजे. सो दॅट्स वाय मी आज व्लॉगिंग करत आहे. म्हणजे जेव्हापासून मला माहीत पडलं प्रेग्नन्सी तेव्हापासून मी कॅमेरा हातीच नाही पकडला. ऑलमोस्ट 1.5-2 महिने झाले. मी कोकण ट्रिपला गेली होती आणि आल्यानंतर मी नेक्स्ट डे चेक केलं. दॅट डे आय गॉट टू नो 23 डिसेंबरला की आय एम प्रेग्नेंट. तेव्हापासून आज आहे 5 फेब्रुवारी. सो खूप मोठा टाईम आहे. 5 फेब्रुवारी 23 डिसेंबर तेव्हापासून मी आत्ता व्लॉगिंग करत आहे. सो या बघा माझी चोरोटीचा कार्यक्रम. इथे 2 बेबीच्या मावश्या आलेल्या आहे आणि बाबा लागले कामाला. बेबीचे बाबा, 2 मावश्या. डेकोरेशन चालू आहे. व्हेरी बिझी ओ माय गॉड, व्हेरी बिझी. इकडे ऑलमोस्ट थोडी तयारी झाली आहे आणि इकडे मम्मा तू काय बनवते? चाय बन रही है. आजी चाय बनवत आहे. नानी यांना ऍड्रेस सांगूच नको. असं मलाच बोलवतील लिहायला. तांदळाने सुद्धा छान अक्षर काढण्यात येत आहे. तुम्ही तिला कॉन्ट्रॅक्ट देऊ शकता. व्हेरी पेशन्स. का तुला चोरोटी मराठीत येत नाही का? बाजूला प्रिंटआउट ठेवली का? नाही, मी ते शरयू साठी ठेवलेली. यू कोणत्या? सो गाईज मी झाली आहे रेडी. माझं मेकअप आहे डन फॉर माय चोरोटी. सो डेकोरेशन झालेलं आहे. तुम्हाला मी छान डेकोरेशन दाखवते. एकदम अशी महाराष्ट्रीयन थीम आहे आमची. सुंदर. अगं छोटीशी जाईन ती. बिना लग्नवाली टिकली नाही आहे. छान. इथे भाकरवडी हे आहे. सॉलिड कुरकुरे आणि काय तिकडे हे आहे ब्राउनी फज. सगळे झालेले आहे रेडी. सुंदर. डिंपल को तू काही दिसत नाही आहे. हे त्याच वेशभूषामध्ये बाबा. ते मॅचिंग होते म्हणते हे शॉर्ट. कशाला ते सिटिंग उरला होता त्याच्यातला शॉर्ट शिवला. मला मुलगा पाहिला येतो. थँक्यू. वापस एकदा पुन्हा. घे तुम्ही 5 जणी नाही आता युट्यूब साठी शूटिंग काकूचं युट्यूब वर आहे. आता हे कोणाच्या नावाचं आहे? वहिनीच्या, राधिका वहिनीच्या. आता हे 5. मी तर मेकअप करून डिलिव्हरीला जाणार. फर्स्ट इम्प्रेशन बेबीवर. काय खाताय?
सगळं सो आमचा चोरोटीचा कार्यक्रम झालेला आहे कम्प्लीट आणि मी दिसत आहे अंबादेवी. तशी मी माता होणारच आहे म्हणून मी एक्स्ट्रीम माता दिसत आहे. डायलॉग. अभिनंदन तुम्हाला. सेम टू यू. थँक्यू. तुम्हाला काय म्हणणार बेबीची मम्मी? छोटू का मम्मी. छोटू. आता ॲटम मधले ॲटम खाणं चालू आहे. जे मुलीवाले आम्ही तेच खातोय. बाबा पण खात आहे. मुलगी आयटम कसं डिसाईड करायचं? नावावरनं. चिक्की चिक्की मुलगी. मुलगी. लाडू मुलगा. भाकरवडी मुलगी. कुरकुरे सॉलिड कुरकुरे. हायब्रिड नको. बोरो पण मग कसं बोरो? बोर मुलगा. मुलगा. बोर मुलगा. हे काय ब्राउनी. मुलगी. ही ब्राउनी आपल्याला फौज आहे ती है ना. ब्राउनी फौज आहे तर मुलगी आहे ती. सुटलं उपवास. अरे नाही त्याच्यात वॉलनट्सच आहे ते म्हणजे पेढा. पाणी नाही प्यायचंय. बस आता निघालं. आईला झाल्याचं पाणी नाही प्यायचं. विचार करत आहे मयुरी काय खाऊ काय खाऊ. मुलगी घे मग ब्राउनी घे. भाकरवडी नको घेऊ. भाकर. उपवास 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 उपवास. ब्राउनी. ती मुलगी असून एक कोणत्या सॉलिड मस्तीमध्येच आहे तो सॉलिड मस्तीमध्येच आहे. तू मुलगा मुलगी नाही. ते मस्ती आहे. पहिले टेस्ट. पहिले टेस्ट हो मस्ती आहे. मुलगी आपल्याला काही चालते. काही चालते पण टीम चांगलं आहे. तिला ऑलरेडी नात आहे. तिला नातू पाहिजे. प्रणव काय म्हणते मुलगा का? कारण की तो आयुष्यात आपल्या सोबत राहील. आपण एकच बेबी प्लॅन करणार आहे. लग्न झाल्यावर बिचारा मग सण आपल्याला एकटे करावे लागेल. सण तोपर्यंत उलट होणार आहे. हो त्या जनरेशन पर्यंत तर आरामात होऊन जाणार. प्रणम ते मला माझ्यासाठी आहे. नुसतं जावायचं. आलीपासून आई आल्यापासून नुसतं जावायचं. जावई लठ्ठ झालाय. त्याला कुर्ता होत. त्याला कुर्ता होत नाही. शर्ट उरलेला याच्या शर्ट शिवून दिलाय. एवढा घेतलं म्हणा कापडातून मग बारीक झालाय. राहिलं म्हणून ते लावलं. आज आहे आमच्या मेनू मध्ये इडली सांबार. खाणं सुरू झाल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आपण आज व्लॉग बनवतोय. आईला आहे चतुर्थी. हा व्लॉग 5व्या महिन्यात. मी आयडिया दिली. म्हटलं इंस्टावर वगैरे काही टाकूच नको. डायरेक्ट बेबी आल्यावर. बेबीज दाखव. पण मग तुला याच्यावर पण नको टाकू. कुठेच काही नको. युट्यूबवर मी त्याला सोशल मीडियावरच नको टाकू. हा सोशल नाही मीडिया पण 7व्या महिन्याचं वगैरे तर काढून ठेव फुटेज. नंतर टाकायचं. नुसतं फुटेजच जमा करायची. मग कमेंट्स कोणाचं आहे काहीच नाही. त्यांना समजायलाच इतके दिवस ऑफलाईन आहे हिच असणार आहे. ब्लिंकिट मधून फोटो काढू. पेपर बॅग मधनं असं. नाईस. आम्ही येऊ टोपी शिरा खायला. हा काय सो माझी चोरोटी ही पासमध्ये झालेली आहे 5 फेब्रुवारीला. आणि आता ऑलमोस्ट एप्रिल चालू आहे. 3 एप्रिल आहे आज. आणि 2 महिने झाले. आता 5वा महिना सुरू आहे. आणि तेव्हा बिफोर 12 वीक्सच आईनी माझी चोरोटी भरली होती. आणि ते असं ग्रहण वगैरे बघून प्रॉपर तिने सगळं ते केलं होतं. सो आम्ही जुन्या घरीच ते चोरोटीचा कार्यक्रम केला. आणि इथे शिफ्ट होऊन नवीन घरी शिफ्ट होऊन पण ऑलमोस्ट 1 महिना झाला आहे. एप्रिल चालू आम्ही मार्चमध्ये शिफ्ट केलं होतं. सो असं काही साधा सिनारिओ आहे. आय एम 20 म्हणजे 19 वीक्स प्रेग्नंट. आणि 20 वीक्स या वीकमध्ये होऊन जाणार. सो वी आर प्लॅनिंग टू अनाऊन्स आवर प्रेग्नन्सी. सो त्यासाठी फोटोशूट वगैरे कसं करायचं ते आमचं थोडं प्लॅनिंग चाललं आहे. आणि या आय एम प्रेग्नेंट. सो आता मी
प्रेग्नन्सी अनाऊन्समेंट करायसाठी इतकी जास्त एक्सायटेड आहे, कारण की मी आतापर्यंत शूट करून ठेवण्यात पण काही म्हणजे अर्थ नव्हता. मी ते पोस्टच करू शकत नव्हती आणि ते पण नॉशिया असतो किंवा झोप जास्त येते. सो त्यात माझा वेळ निघून गेला. सो आत्ता मी प्रॉपर माझी जी प्रेग्नन्सी जर्नी ती डॉक्युमेंट करणार आहे, कारण की ऑलमोस्ट 5 महिने म्हणजे 4.5 महिने तरी ऑलमोस्ट झालेले आहे आणि मला पुढचे 4 महिने तरी छान जास्ती एन्जॉय करायचे, म्हणजे डॉक्युमेंट करायचे माझी प्रेग्नन्सी जर्नी. सो ते असं डेली पोस्ट करा आणि ते जी छान अशी मजा असते ते, ऑफकोर्स आय एम अ डेली व्लॉगर. आय यूज टू पोस्ट मिनी व्लॉग्स. मी आत्ता बरेचसे 2-3 तरी मिनी व्लॉग्स म्हणजे हायलाईट मुमेंट्सचे तरी बनवलेले आहे, पण असं डेली कंटेंट मी नाही बनवलं रिलेटेड टू प्रेग्नन्सी. आणि माझं असं होत होतं, मी व्लॉग्स तर बनवले, म्हणजे मी गुढीपाडव्याचा बनवला आणि आम्ही एक दिवस आउटिंग केलं होतं ते पण, आणि होम टूर पण तुम्ही बघितलं किंवा रँडम डे पण बघितला, होळीचं पण बघितलं. पण तेव्हा माझं सगळं लक्ष प्रेग्नन्सी, माझं पूर्ण डोक्यात प्रेग्नन्सी, आणि मी तुम्हाला ते सांगूच शकत नव्हती. सो असं होत होतं, मी किती प्रिटेंड करणार आहे, मी किती असं लपवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो दॅट्स वाय मी शूटच नव्हती करत. सो असं आहे. सो आता फायनली आय एम गोइंग टू शेअर माय प्रेग्नन्सी या आठवड्यामध्ये, आणि आम्ही प्रॉपर असं छान शूट करू काहीतरी रिलेटेड टू असं अनाऊन्समेंट. सो हे होतं माझा चोरोटीचा व्लॉग, आणि खूप छान छान व्लॉग्स मी आता शूट करणार. सो माझी तुम्हाला मी जर्नी पण शेअर करणार की कोणते स्कॅन झाले किंवा कोणत्या ट्रीटमेंट झाल्या, आणि माझी आत्तापर्यंतचं ट्रायमिस्टर फर्स्ट कसं गेलं आणि सेकंड कसं चाललं आहे. सो बघत राहा माझी प्रेग्नन्सी जर्नी, आणि या चोरोटीच्या व्लॉगला खूप सारं प्रेम द्या. सो या, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.